Hello students, welcome to IK Education. My name is Krishna and today in this video we are going to discuss chapter number 14 respiration in plants. So watch this video till the end. Full NCERT base असणार आहे. All of us breathe. All of us breathe to live. But why breathing is essential for life? सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ब्रीदिंग तर करते, but breathing हे essential काऊन आहे लिव्हिंग साठी? Because the breathing is very much connected to the release of energy फ्रॉम फूड. फूड हे दुसरं काय? फूड हा कार्बोहायड्रेट्स आहे. कार्बोहायड्रेट बनवते कोण? प्लांट कसे बनवतात? फोटोसिंथेसिस द्वारा. प्लांट प्रिपेअर फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दे यूज light energy and they trap light energy and convert it into chemical energy which is stored in the bonds of carbohydrate like glucose, sucrose and starch. ठीक आहे. आणि या मॅक्रोमॉलिक्यूलला ऑक्सिडाइज करून ऑल द एनर्जी रिक्वायर्ड फॉर लाईफ प्रोसेस हे रिलीज होऊन जाते. लाईफ ऍक्टिव्हिटीजसाठी जे पण लागेल एनर्जी ते रिलीज होते. तर नाही का फोटोसिंथेसिस द्वारा ग्लुकोज बनते. ग्लुकोज आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होते. ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होते ऑक्सिडेशन आणि नाही का इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ते ऑक्सिडेशन मध्ये आणि 6 मॉलिक्यूल ऑफ H2O बनते आणि 6 मॉलिक्यूल ऑफ CO2 बनते प्लस एनर्जी रिलीज होते. आणि ही जी एनर्जी रिलीज झाली ती नाही का एटीपी सिंथेसाइज करण्याच्या मध्ये यूज होते. एटीपी सिंथेसाइज होऊन जाते ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. जेवढे पण ग्रीन प्लांट्स आहे, ऑल ग्रीन प्लांट्स अँड सायनोबॅक्टेरिया डू फोटोसिंथेसिस बट नॉट ऑल पार्ट्स ऑफ द ग्रीन प्लांट डज नॉट डू फोटोसिंथेसिस. पूर्ण ग्रीन प्लांटचे पार्ट्स फोटोसिंथेसिस नाही करत. द ओनली सेल कंटेनिंग क्लोरोप्लास्ट कॅन कॅरी आउट फोटोसिंथेसिस. ज्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे तो फोटोसिंथेसिस कॅरी आउट करू शकते. नाही का बघा डेली लाईफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, मुवमेंट हे सगळं करण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी, हँड उचलण्यासाठी पण एनर्जी लागते. ही एनर्जी येते कुठून? फूडचं ब्रेकडाऊन, ऑक्सिडेशन, ॲरोबिक रेस्पिरेशन. आपल्याला या लेसनमध्ये नाही का ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC. ग्लायकोलिसिस आणि एटीपी मध्ये ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये नाही का आपल्याला हाय एनर्जी कंपाऊंड बनतात जसं की NADPH आणि FAD. एटीपी तर एनर्जी करन्सी ऑफ सेल आहे, ज्याने की एटीपी कुठे पण ब्रेकडाऊन झाला ते एनर्जी रिलीज करेल. बट NADPH आणि FAD हा नाही का ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये बनतात. आणि जे FADH आणि NADH आणि FADH जो बनलेत तो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनच्या अंदर असतात. तिथे नाही का यांचं ब्रेकडाऊन होते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये, ETC. आणि नाही का ATP बनून जाते आणि ATP हेच यूज होते एनर्जी सारखा. ठीक आहे. तर नाही का सगळे जे पार्ट्स आहे प्लांटचे ते फोटोसिंथेसिस नाही करत. तर त्या पार्टला जे फूड बनवलेलं आहे ग्रीन पार्ट्सनं ते फूड तिथं ट्रान्सलोकेट करावं लागेल. हेन्स इन द प्लांट ऑल अदर ऑर्गन, टिश्यू, सेल दॅट आर नॉन ग्रीन need food for oxidation and hence food has to be translocated to all non-green parts पेशी फूडला ट्रान्सपोर्ट करायला लागेल. आता फॉर एक्झाम्पल ते तर झालंच, बट ऑल लिव्हिंग प्लांट्स जे आहे, ऑल ग्रीन प्लांट्स जे फोटोसिंथेसिस करतात, बट सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फोटोसिंथेसिस नाही करू शकत. प्लांटच आणि सायनोबॅक्टेरिया हे फोटोसिंथेसिस द्वारा फूड बनवतात, म्हणून याला आपण ॲटोट्रॉप्स म्हणतो. जे ऑर्गॅनिझम फूड बनवते त्याला ॲटोट्रॉप्स म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिमल नाही का ऑप्टेन देअर फूड फ्रॉम प्लांट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. जो डायरेक्टली करेल त्याला काय म्हणायचं? हर्बिवोर. आणि जो इनडायरेक्टली करेल त्याला म्हणायचं कार्निवोर. हर्बिवोर कोण आहे? जो नाही का समजा फॉर एक्झाम्पल गोट काय करते? ग्रास खाते. म्हणजे काय? जो एनर्जी ग्रासमध्ये होती, ग्रासने जे फूड बनवलं ते गोटनं खाल्लं. आणि हे झाला हर्बिवोर. जो डायरेक्टली प्लांटला खात आहे हो हार्बिवर. आणि नाही का जे गोटला खाईल लॉयन खाईल किंवा ह्युमन बिंग खातो आपण ते कार्निवोर म्हणतो. जे इनडायरेक्टली डिपेंड आहे प्लांटवर, प्लांटची एनर्जी घेऊन, त्यालाच म्हणायचं कार्निवोर. ठीक आहे.
आणि नाही का सम सॅप्रोफाइट्स लाईक फंगी आर डिपेंड ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. डेड आणि डिकेइंग मॅटरवर सॅप्रोफाइट लाईक फंगी हे डिपेंड आहे फूडसाठी, एनर्जीसाठी. रेस्पिरेशन म्हणजे काय? रेस्पिरेशन म्हणजेच कार्बन कार्बनचं ब्रेकडाऊन. रेस्पिरेशन द ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंड जसे की स्टार्चच्या नंतर कार्बन ग्लुकोज बनून जाते, कार्बोहायड्रेट्स आहे. द ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स ऑफ compound complex compound through oxidation with the cells, leading to the release of considerable amount of energy. The compound that are oxidized during respiration are known as respiratory substrate. जे रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे कंपाऊंड त्याला म्हणायचं रेस्पिरेटरी सबस्टेट. रेस्पिरेटरी सबस्टेट हा कार्बोहायड्रेट्स आहे, युजली कार्बोहायड्रेट्स राहते, बट काही काही प्लांट्स मध्ये नाही का प्रोटीन, फॅट आणि अमायनो ऍसिड हे रेस्पिरेटरी सबस्टेट सारखे यूज केले जातात. ठीक आहे. आता नाही का जे पण प्लांट्स आहेत म्हणजे रेस्पिरेटरी सबस्टेट आहे, जो रेस्पिरेटरी ऑक्सिडेशन ऑफ रेस्पिरेटरी सबस्टेट. ऑक्सिडेशन ऑफ रेस्पिरेटरी सबस्टेट मध्ये काय होऊन जाते, एनर्जी तर रिलीज होते बट पूर्ण एनर्जी एकाच टाइमला सेलमध्ये रिलीज होत नाही. म्हणजे इट इज रिलीज इन अ सिरीज ऑफ स्लो स्टेप वाईज रिएक्शन कंट्रोल बाय द एन्झाईम. बघा ड्युरिंग oxidation of respiratory substrate. रेस्पिरेटरी सबस्टेटचं जे ऑक्सिडेशन होते, रेस्पिरेटरी सबस्टेट दुसरा काय, ग्लुकोज पकडून घ्या. ग्लुकोज मधून जेव्हा एनर्जी रिलीज होते, ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला हे बघायचं आहे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते. 10 स्टेप प्रोसेस आहे. एनर्जी एन्झाईम कंट्रोल्ड आहे. एन्झाईम कंट्रोल्ड 10 स्टेप प्रोसेस आहे, ज्याच्यात नाही का एनर्जी रिलीज होते ग्लायकोलिसिस मध्ये, ते पण आपल्याला बघायचे आहे. बट नाही का सध्या ड्युरिंग ऑक्सिडेशन जे ग्लायकोलिसिस मध्ये जे ड्युरिंग ऑक्सिडेशन जे एनर्जी, द एनर्जी इज रिलीज इन अ the energy is released in a series of slow the energy is released in a series of slow stepwise reaction controlled by enzyme. कंट्रोल्ड बाय एन्झाईम. आणि ही जी एनर्जी रिलीज होते, इट इज ट्रॅप ॲज अ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एनर्जी रिलीज होते ती कोणची आहे, केमिकल एनर्जी रिलीज्ड is in the form of ATP. जी एनर्जी रिलीज होत आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोर होत आहे. म्हणजेच काय, हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द एनर्जी रिलीज बाय ऑक्सिडेशन. जे एनर्जी रिलीज होत आहे ऑक्सिडेशन द्वारा इज यूज टू सिंथेसाइज एटीपी. एटीपी बनवण्याच्या कामामध्ये. आणि जे एटीपी बनला, एटीपी काय आहे, एटीपी इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ठीक आहे. एटीपी इज ब्रेकन डाऊन वेनेवर अँड वेरेवर एनर्जी नीड्स टू बी युटिलाइज. ज्या जागेवर एनर्जी युटिलाइज करल्या जाईल त्या जागेवर एटीपीचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी रिलीज होऊन जाईल. हेच एटीपी ऍक्ट ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. रेस्पिरेशन मध्ये काय होत आहे, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजनचं यूज होऊन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होत आहे. याला काय म्हणायचं, ॲरोबिक रेस्पिरेशन. आपल्याला नाही का ॲनारोबिक रेस्पिरेशन पण बघायचं आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि नाही का रिॲक्शन तुम्ही बघितलंय C6H12O6 + 6CO2
ग्लुकोज प्लस ऑक्सिजन C6H12O6 हे ग्लुकोजचा फॉर्म्युला प्लस आपल्याला ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये 6O2 जर रिॲक्शन केला तर आपल्याला या साईडला भेटते 6CO2 कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल आणि 6 मॉलिक्यूल वॉटरचे आणि व्हेरिएबल अमाऊंट ऑफ एनर्जी जी की रिलीज झाली आणि ती ट्रॅप केली एटीपीच्या फॉर्ममध्ये. आणि नाही का एटीपी बनवण्यासाठी आपल्याला फूडचं ऑक्सिडेशन करावं लागते, पार्शियल ब्रेकडाऊन करावं लागते. ॲरोबिक आणि ॲनारोबिक. ॲरोबिक कंडिशनमध्ये एनर्जी जास्त रिलीज होते, ॲनारोबिकमध्ये कमी होते. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये 2 ATP रिलीज होते आणि ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये फुल बघितलं तर 38 ATP रिलीज होते. 38 ATPची एनर्जी भेटून जाते, म्हणजे 38 ATP भेटते सीधा. आपल्याला ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल हे स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील, द नेक्स्ट व्हिडिओ राहील, त्याच्यात आपल्याला ग्लायकोलिसिस हे पूर्णपणे मी तुम्हाला समजून सांगेन. So students, I hope you understand the concept of respiration. कन्सेप्ट ऑफ रेस्पिरेशन मध्ये दुसरं काही नाही, बस फोटोसिंथेसिस मध्ये जे फूड बनलं, फोटोसिंथेसिस कसा होतो, लाईट एनर्जी ट्रॅप करते ग्रीन प्लांट्स आणि त्याला केमिकल एनर्जी मध्ये बनवतात आणि केमिकल एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोर होते सीधा. आणि फोटोसिंथेसिस द्वारा फूड तर बनतेच, ग्लुकोज बनते. जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज बनल्याच्या नंतर लीफ मध्ये ग्लुकोज बनते, हे मोनोसॅकराइड आहे. ग्लुकोज ट्रान्सपोर्ट होते डायसॅकराइडच्या फॉर्म मध्ये आणि स्टोर होते पॉलिसॅकराइडच्या फॉर्म मध्ये सुक्रोज म्हणतो. सुक्रोज इज अ पॉलिसॅकराइड, माल्टोज हे डायसॅकराइड, ग्लुकोज हे पॉलिसॅकराइड आहे. प्लांट फूड तर बनवते कोणत्या फॉर्म मध्ये, ग्लुकोज पहिले बनते मोनोसॅकराइड, ट्रान्सपोर्ट होते डायसॅकराइडच्या फॉर्म मध्ये आणि स्टोर होते पॉलिसॅकराइडच्या फॉर्म मध्ये. आणि रेस्पिरेशन मध्ये काय होतात, त्याच ग्लुकोज मॉलिक्यूल जे फोटोसिंथेसिस मध्ये बनला त्याच ऑक्सिडेशन होत आहे, ॲरोबिक ऑक्सिडेशन होत आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, ॲरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिसचा काही विषय नाही. ग्लायकोलिसिस म्हणजे काय, ग्लायकोलिसिस 10 स्टेप प्रोसेस आहे, एन्झाईम कंट्रोल्ड आहे आणि ग्लायकोलिसिस मध्ये ऑक्सिजनचा यूज नाही आहे. विदाउट ऑक्सिजन म्हणजे ग्लायकोलिसिस ऑल टाईपच्या ऑर्गॅनिझम मध्ये होते, ॲरोबिक आणि ॲनारोबिक. ग्लायकोलिसिस सेलमध्ये होते, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होते, जिथे की हे केमिकल रिॲक्शन चालते. ग्लायकोलिसिसमध्ये एक तुम्हाला वरून सांगून देतो, ग्लायकोलिसिसमध्ये काय होते, 2 ATP युटिलाइज होतात, 2 ATP बनतात, 2 NADPH बनतात आणि 1 NADPH ची व्हॅल्यू जी आहे ते 3 ATP च्या जवळपासची आहे. म्हणजे 1 NADPH नियरली 3 ATP बनवण्याची एनर्जी रिलीज करतो. 2 NADPH म्हणजे काय, 2 आणि 2 किती 6 ATP बनते. 2 NADPH पासून 6 ATP बनते आणि या साईडला आपल्याला 2 ATP बनत आहे, म्हणजे आपल्याला टोटल 8 ATP बनत आहे. ग्लायकोलिसिसचा आउट प्रोडक्ट आहे 8 ATP. तसे तर टोटल 10 ATP बनतात, पण 2 ATP यूज होऊन जाते ग्लायकोलिसिसच्या स्वतःच्या 2 प्रोसेसमध्ये. ठीक आहे. सो इफ यू लव्ह व्हिडिओ, यू कॅन लाईक व्हिडिओ, यू कॅन टेल मी इन द कमेंट बॉक्स काय प्रॉब्लेम आहे काही इम्प्रूव्हमेंटसाठी. अँड सो बाय फॉर नाऊ, सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ विथ अ ग्लायकोलिसिस.